पाहुयात टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। देशात इंधन टंचाई नाहीये, इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे। केंद्र सरकारच्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून आढावा। तर पीएनजी असलेल्या भागातील नागरिकांनी जोडणी न घेतल्यास घरगुती गॅस पुरवठा कायमचा बंद केला जाणार अशी देखील माहिती। दिल्लीतील वाहनांवरच्या ग्रीन टॅक्समध्ये वाढ करण्यास सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी। नवीन नियम 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार। दिल्लीमध्ये एंट्री करण्यासाठी आता ट्रक चालकांना जास्त पैसे मोजावे लागणार। देशभरात नवीन 100 विमानतळांसह 200 हेलिपॅड उभारण्याचा केंद्र सरकारचा निर्णय। उडान योजनेच्या सुधारित स्वरूपास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती। सरकारी कार्यालयांसह सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये वंदे मातरमची सक्ती नसल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा। केंद्रीय गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांचा यावेळेस आव्हान देणारी याचिकाही फेटाळण्यात आली आहे। 2035 पर्यंत एसटीच्या ताफ्यात येईल सर्व 14,000 बसेस इलेक्ट्रिक होणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा। इंधन आणि देखभाल खर्चामध्ये बचत होऊन एसटीची आर्थिक स्थिती सुधारली जाणार। आरटी प्रवेशासाठी आता मार्च अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय। 25 मार्च पर्यंत देण्यात आलेली मुदत 31 मार्च पर्यंत वाढवली। देशभरात विद्यार्थ्यांचा मोबाईलवरील स्क्रीन टाइम प्रचंड वाढला। विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरती आणि आरोग्यावरती परिणाम। स्क्रीन टाइमला आळा घालण्यासाठी कर्नाटक सरकारचा 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी डिजिटल वापरासंदर्भात धोरणाचा मसुदा।